नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे अर्जुन आता स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय फक्त आणि फक्त सायलीच्या प्रेमापोटी. त्याला सायलीसाठी स्वतःला सुद्धा बदलायला नक्कीच आवडतंय आणि त्याला सुद्धा आनंद मिळतोय आणि सायलीला सुद्धा. पण त्याचबरोबर एका बाजूला प्रियाच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठं दुःख आलेलं आहे. ज्या माणसांना तिने आपल्या जवळचं मानलं होतं तिच्या फायद्यासाठी, तीच माणसं आता तिच्या जीवावरती उठलेली आहेत. तरी ते महिपत शिखरे, साक्षी आणि नागराज तिघांनी मिळून आता प्रियाला साईडलाईन करायचं ठरवलेलं असतं आणि तेव्हाच आता प्रिया शहाणी होते आणि ती तिघांच्या विरोधामध्ये एक प्लॅन तयार करते. तर इथे आता प्रिया एक स्वतःचा व्हिडिओ तयार करते. त्याच्यामध्ये तिने तिचा कबुली जबाब दिलेला असतो. ती म्हणते की मला माफ करा, माझं नाव आहे तन्वी किल्लेदार आणि मी कोर्टामध्ये जी साक्ष दिली होती ती खोटी साक्ष होती. म्हणजे वात्सल्य आश्रम मर्डर केसची मी एकमेव अशी विटनेस आहे जिने तो खून होताना बघितलेला आहे. तर इथे महिपत शिखरे, साक्षी शिखरे आणि माझे काका तिघांनी मिळून मला धमकी दिली होती की कोर्टामध्ये मला आता खोटी साक्ष द्यायची आहे आणि जर मी असं नाही केलं तर माझ्या जीवाला धोका आहे, ते मला ठार मारून टाकतील असं त्यांनी मला सांगितलं होतं. तेव्हा प्रिया म्हणत असते की जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला मी आश्रमामध्येच होते आणि विलासचा खून हा मधुभाऊने नाही तर साक्षी शिखरेनेच केलेला आहे. मी हे सत्य आता सगळ्यांना सांगते कारण माझ्या मनामध्ये खूप मोठं गिल्ट आहे. मधुभाऊनी काही केलेलं नाही आहे, पण इथे मी कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यावी यासाठी या तिघांनी माझ्यावरती खूप प्रेशर टाकला. मी तयार नव्हते तर मला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. आता माझ्या जीवाला धोका आहे. साक्षी शिखरे, महिपत आणि माझे काका तिघंजणं मिळून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत. तर इकडे आता प्रियाने त्याच्यामध्ये आपला कबुली जबाब दिलेला असतो. ती म्हणते हवं तर मी माफीचा साक्षीदार व्हायला सुद्धा तयार आहे. मी कोर्टामध्ये खरी साक्ष देईन. मधुभाऊने काही केलेलं नाहीये. साक्षी शिखरेनेच विलासचा खून केलाय. मला फक्त ह्या तिघांपासून वाचवा, मला मरायचं नाहीये. हे तिघंजण मला मारण्याचा कट रस्ता आहेत असा व्हिडिओ तिने आता तयार करून इथे नागराजला, महिपतला आणि साक्षीला पाठवलेला असतो. पण त्याचबरोबर तिने हा व्हिडिओ अर्जुनला सुद्धा पाठवलेला असतो. तर इकडे आता अचानक प्रियाने हा व्हिडिओ का तयार केला आणि तो अर्जुनला सुद्धा का पाठवला हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. तर इथे जेव्हा तो व्हिडिओ प्रिया नागराजला पाठवते, महिपतला पाठवते, त्याचबरोबर तो अर्जुनला सुद्धा पाठवते. तर इथे अर्जुनला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर आता साक्षीच्या आणि महिपतच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा हा अर्जुनच्या हाती लागलेला असतो. कारण त्याच्यामध्ये प्रियाचा कबुली जबाब असतो की विलासचा खून हा साक्षी शिखरेने केलेला आहे, मधुभाऊंनी नाही. प्रियाला धमकी देण्यात आली होती म्हणून तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती असं आता अर्जुनच्या हातामध्ये प्रूफ आल्यामुळे तो लगेचच कोर्टामध्ये तारीख मागून घेतो आणि तो प्रूफ जो व्हिडिओ प्रियाने अर्जुनच्या मोबाईलवरती पाठवलेला असतो तो व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवला जातो आणि त्यामुळे हे सिद्ध होतं की विलासचा खून हा मधुभाऊने नाही तर साक्षी शिखरेनेच केलेला आहे आणि प्रिया कोर्टामध्ये खोटं बोललेली असते त्यामुळे तिला आता शिक्षासुद्धा होणार असते. तर इथे आता तिला दंड ठोठावण्यात येतो आणि बाकीच्यांना आता जेल होते. महिपत शिखरे, साक्षी आणि नागराज तिघंजण आता जेलमध्ये जातात. पण इथे प्रिया हा प्लॅन का करते आणि ती लगेचच्या लगेच व्हिडिओ सगळ्यांना का पाठवते हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता प्रिया नागराज, महिपत आणि साक्षीसाठी काम करत असते. पण जोपर्यंत प्रियाची त्यांना मदत होत असते तोपर्यंत प्रियाला त्यांनी राखीव म्हणून ठेवलेलं असतं. पण ज्या क्षणी प्रिया त्यांच्यासाठी आता नकारात्मक ठरते त्यावेळेला तिघंजणं प्लॅन करून आता प्रियाचा काटा काढतात. कारण आता प्रियाला त्यांची कुंडली माहिती झालेली असते. साक्षी, महिपत आणि नागराज ही चांगली माणसं नाही आहेत आणि खरोखर तर हे तिघंजणं दोषी आहेत हे सगळी माहिती आता प्रियाजवळ असल्यामुळे ह्या तिघांच्या जीवाला धोका असतो. तेव्हा ती तिघंजण आता प्रियाला ठार मारण्याचा कट रचतात. तेव्हा महिपत म्हणतो की आता हिचा एकदाच आपण काटा काढायचा, सारखा सारखा नाही. आणि आता तिच्या रूममध्ये एका माणसाला तिला ठार मारण्यासाठी पाठवतात सुद्धा. पण इथे कसाबसा प्रिया स्वतःचा जीव वाचवते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते नक्कीच महिपतने हा माणूस पाठवला असेल मला मारायला. म्हणजे आता महिपत, साक्षी आणि नागोबा माझ्या जीवावरती उठले तर आता हे तिघंजणं मला कधी ना कधीतरी ठार मारूनच टाकतील. पण मी यांना सुद्धा सहजासहजी जिवंत राहू देणार नाहीये आणि जगूसुद्धा देणार नाहीये.
तेव्हा इकडे आता प्रिया एक व्हिडिओ तयार करते घरामध्ये. जेव्हा कुणीही नसतं तेव्हा ती एका ठिकाणी जाते आणि आपला स्वतःचा एक व्हिडिओ तयार करते, स्वतःला एका सेफ ठिकाणी ठेवते. प्रिया म्हणत असते की साक्षी, तुझं खूप मोठं सिक्रेट माझ्याकडेच आहे ना, माझ्यामुळेच तू आज बाहेर आहेस आणि बिचारे मधुभाऊ हे जेलमध्ये आहेत, पण आता तूच माझ्या जीवावरती उठलीस, आता बघ मी तुझा कसा काटा काढते ते. तर इकडे प्रियाने आता आपला एक व्हिडिओ तयार केलेला असतो, त्याच्यामध्ये ती आता आपला कबुली जबाब देते. ती म्हणत असते की माझं नाव आहे तन्वी किल्लेदार, मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती, विलासचा खून हा मधुभाऊनी केलेला आहे, पण मधुभाऊनी काहीही केलेलं नाही आहे, मी तिथली आय विटनेस आहे, मधुभाऊंचा खून हा साक्षी शिखरेनेच केलेला आहे आणि मी हे सगळ्यांपासून यासाठी लपवलं कारण महिपत शिखरे, साक्षी आणि नागराज माझे काका तिघांनी मला धमकी दिली होती, जर मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली नाही तर ते मला जीवे मारून टाकतील, मला ठार मारून टाकतील आणि म्हणूनच मी घाबरून कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती. पण आता मला माफीचा साक्षीदार व्हायचा आहे, हा माझा कबुली जबाब आहे. माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवते, प्लीज मला वाचवा, मला या तिघांपासून माझा जीव वाचवा. असा व्हिडिओ आता प्रिया तयार करते. तो साक्षीला सुद्धा पाठवते, महिपतला सुद्धा पाठवते आणि नागराजला सुद्धा पाठवते. तेव्हा तो व्हिडिओ बघून आता तिघेही खूप जास्त घाबरतात आणि तोच व्हिडिओ आता अर्जुनला सुद्धा पाठवलेला असतो. तो व्हिडिओ बघितल्यानंतर अर्जुन खूपच जास्त घाबरतो. प्रियाच्या जीवाला धोका आहे हे कळल्यानंतर सायली सुद्धा टेन्शनमध्ये येते. सायली म्हणते, सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, प्रिया खोटं बोलते, नक्कीच तिला या लोकांनी धमकी दिली असेल आणि म्हणूनच ती खोटं बोलली. तेव्हा इथे लगेचच सायली म्हणते, हे सगळं रविराज सरांना माहिती असेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला माहितीच होतं की तन्वी खोटं बोलते, तिने खोटी साक्ष दिली आहे, आता मी हे सगळं सिनियरला सांगतो. तेव्हा इथे रविराज किल्लेदाराला आता अर्जुन फोन करतो आणि म्हणत असतो की सिनियर, तुला माहिती आहे का तन्वी कुठे आहे? मला एक व्हिडिओ आलाय. तेव्हा रविराज म्हणतो, कसला व्हिडिओ? तेव्हा इथे अर्जुन तो व्हिडिओ लगेचच रविराज काकांना सुद्धा पाठवून देतो. तेव्हा रविराज काकांच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया कोर्टामध्ये खोटं बोलली होती, पण आता तिला शहाणपण आलंय. तर इथे महिपतने, नागराजने आणि साक्षीने तिला धमकी दिली होती म्हणून तिने स्टेटमेंट बदललं होतं. तर इथे आता अर्जुन या संधीचा फायदा उचलतो. तर इकडे तन्वीला आता प्रोटेक्शन देऊन तिला आता घरी आणण्याचा प्लॅन सुरू असतो. पण प्रिया आता एका ठिकाणी लपून बसलेली असते. तिला महिपतची माणसं सगळीकडे शोधत असतात, पण प्रिया कोणालाही सापडत नाही. तेव्हा इथे अर्जुन आता लगेचच हेअरिंग मागून घेतो. कोर्टामध्ये तारीख मागून घेतल्यानंतर आता लगेचच मधुभाऊंना कसं निर्दोष सिद्ध करता येतील यासाठी आता त्या व्हिडिओचा वापर करून अर्जुन आता मधुभाऊंना निर्दोष सुद्धा सिद्ध करतो. तर इकडे कोर्टामध्ये प्रियाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर हे आता स्पष्ट होत असतं की इथे प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती, खरी गुन्हेगार ही साक्षी शिखरेच आहे, तिनेच विलासचा खून केलाय आणि इथे प्रियाला धमकी देऊन तिच्याकडून खोटं वधून घेण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. तर इथे प्रिया म्हणते की मला थोडे पैसे दिले होते माझं तोंड बंद ठेवण्यासाठी, पण आता ती गिल्ट माझ्या मनामध्ये असल्यामुळे मला आता ते सहन होत नाही आहे. मधुभाऊने काही केलेलं नाही आहे आणि ते जेलमध्ये आहेत आणि खरे गुन्हेगार हे बाहेर मोकाट सुट्ट आहेत आणि आता त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. तर मला मरायचं नाही आहे, मला जगायचं आहे, प्लीज माझा जीव वाचवा, मला तुमच्या मदतीची गरज आहे, असं त्या प्रियाने व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं असतं. तर इथे आता प्रियाने त्यांचं सगळं सत्य आता त्या व्हिडिओमध्ये शूट करून सगळ्यांना दाखवल्यामुळे आता सत्य बाहेर आलेलं असतं. ते म्हणजे मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि साक्षी शिखरे ही खरी गुन्हेगार आहे, तिनेच विलासचा खून केलेला आहे. तर वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये जी खरी गुन्हेगार आहे तिला आता कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा अर्जुन करतो. कारण एवढे महिने तिने कोर्टापासून हे सत्य लपून तर ठेवलंच आणि कोर्टामध्ये खोटे पुरावे सुद्धा सादर केले आणि कोर्टाची खूप मोठी फसवणूक सुद्धा केली आणि वेळ सुद्धा वाया घालवला. त्यामुळे इथे साक्षीला आता कठोरातली कठोर शिक्षाही व्हायलाच हवी आहे. तेव्हा इथे आता अर्जुनने तो पुरावा वापरून आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. त्याचबरोबर महिपत शिखरे सुद्धा जेलमध्ये जातो आणि नागराज सुद्धा. तर इथे नागराजने 20-22 वर्षांपूर्वीच इथे रविराज काकांच्या गाडीचं ॲक्सिडेंट केलेलं असतं आणि त्यावेळेला महिपत शिखरेने प्रतिमाला सुद्धा मारलेलं असतं. हे सुद्धा सगळं आता प्रिया व्हिडिओमध्ये बोललेली असते. माझ्या आईचा खून सुद्धा त्यांनीच केलेला आहे. तर इथे आता सगळं स्टेटमेंट त्या व्हिडिओमध्ये आल्यामुळे आता नागराज सुद्धा त्यातून काही वाचत नाही, तो सुद्धा जेलमध्ये जातो. तेव्हा नागराजने जे काही कृत्य केलेलं असतं त्यामुळे रविराज काका त्याला खूप जास्त थोबाडीत मारतात आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा देतात. तर आता अर्जुनने महिपत शिखरे, साक्षी आणि नागराज तिघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देत मधुभाऊंना आता निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्यांना आता मानाने घरी सुद्धा आणलेलं असतं. तर इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून आता अर्जुनने त्यांना त्यांचा आश्रम सुद्धा परत मिळवून दिलेलं असतं. तर इथे
मधुभाऊंना घरी आलेलं बघून सायलीला सगळ्यात जास्त आनंद होतो. तर इथे प्रियाने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता महिपत, शिखरे, साक्षी आणि नागराज तिघांना सुद्धा जेलची हवा दाखवलेली असते. तर इथे तिचं नाव कुठे बाहेर यायला नको यासाठी तिने तिघांना सुद्धा त्यांच्या कर्माची शिक्षाही दिलेली असते. तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.